सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ जेरबंद। आरोपीचे नाव व पत्ता रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक, वय 25 वर्ष, राहणार कौलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मयताचं नाव विश्वास कल्लाप्पा सुतार, वय 34 वर्ष, सध्या राहणार कौलापूर ते कुमटे फाटा जाणाऱ्या रोडवरील रामकृष्ण पाटील यांचे विराट हॉटेल येथे, मूळ राहणार मराठी शाळेजवळ भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। दिनांक 6/4/2026 रोजी रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस कौलापूर येथे विश्वास कल्लाप्पा सुतार, वय 34 वर्ष, सध्या राहणार कौलापूर ते कुमटे फाटा जाणाऱ्या रोडवरील रामकृष्ण पाटील यांचे विराट हॉटेल येथे, मूळ राहणार मराठी शाळेजवळ भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली याने कौलापूर गावातील रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक, राहणार कौलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली यास धक्का दिल्याने व आईवरून शिवी दिल्याने रोहित नाईक याने रागाच्या भरात विश्वास सुतार याच्या डोक्यात दगड घालून त्यास गंभीर जखमी केले। त्यानंतर त्यास गावातील ग्रामस्थांनी औषध उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे पाठवण्यात आलेले होते। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले। सदर पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल 15-29 संदीप नलावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 14-69 अनिल कोळेकर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत कौलापूर गावातील सिद्धेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी रोहित नाईक यास ग्रामस्थांनी पकडून ठेवल्याबाबत माहिती मिळाली। सदर ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक रवाना झाले। सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन संशयित आरोपी रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक, वय 25 वर्ष, राहणार कौलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली यास ताब्यात घेतले आहे। सदर आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी याने सांगितले की कौलापूर गावातील सिद्धेश्वर मंदिरचे पाठीमागील बाजूस तालुका मिरज या ठिकाणी तो थांबला असताना यावेळी मयत विश्वास कल्लाप्पा सुतार याने मला धक्का दिला। त्यावेळी मी त्यास धक्का का दिला याबाबत मयत विश्वास सुतार यास विचारणा केली असता तेव्हा त्याने मला आईवरून शिवी दिली। त्यामुळे मी मयत विश्वास सुतार याचा राग आला तेव्हा मी त्याला लाथाबुक्याने मारहाण करून जमिनीवरती पाडले। त्यावेळी तेथे असणारा एका दगडाने त्याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते। ग्रामस्थांनी त्यास सिव्हिल हॉस्पिटल येथे औषध उपचाराकरिता दाखल केलेले होते। आरोपी रोहित नाईक याचे मारहाणीमध्ये विश्वास कल्लाप्पा सुतार हे मयत झालेले आहेत। त्याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे।